मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे. ब्रँड हा व्यापारी लोक उभा करत असतात आणि विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होत असतो. तुम्हाला पैसे लावून पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो. पैसे ओतून चळवळ तुम्हाला उभी करता येत नाही. पैसे संपले की ब्रँड संपतो, पण विचार हा शेवटपर्यंत संपत नसतो. तुमचा व्यापारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार कधीही संपणार नाही. हे वक्तव्य मनसेचे मुख्य प्रवक्ते संदीप देशपांडेंनी कुणाला उद्देशून केलं असेल हे तुमच्या लक्षात येणं अगदी सोपं आहे मित्र. याची तंतोतंत लिंक लागते ती एकनाथ शिंदे साहेबांसोबत. मंडळी, हे तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे, अगदी ठाऊक आहे. शेवटी विचार हाच श्रेष्ठ असतो हे लक्षात घ्या. विचार हा नेहमी सत्याची कास धरून पुढे जात असतो. त्यामुळे विचारांच्या आधारावर उभी केलेली चळवळ किंवा पक्षाची केलेली बांधणी ही अगदी काटक असते, काटक, सुदृढ असते, नव्हे तर मजबूत असते. अर्थात येणाऱ्या आगामी निवडणुका आपल्याला ठाऊक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आता येत आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र लढणार आहे हेही आपल्याला ठाऊक आहे. याची रितसर घोषणा अजूनपर्यंत झाली नसली किंवा कागदोपत्री काही अटी शर्ती जाहीर त्यांनी केल्या नसल्या तरी ज्या पद्धतीने संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केलं ते दोन्ही ठाकरे बंधूंना लागू होतं आणि एकनाथ शिंदे हे या वक्तव्याच्या केंद्रस्थानी आहेत हे देखील आपल्या लक्षात आलं असेल. शेवटी मनसेचा उदय हा शिवसेनेतूनच झाला आहे मंडळी, हे लक्षात घ्या. तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ही यांची दोघांचीही मूळ विचारधारा ही एकच आहे, हे लक्षात घ्या. एकाच विचाराच्या दोन फक्त वेगवेगळ्या वाटा झाल्या आहेत आणि त्या वेगळ्या वाटा झाल्याने आजपर्यंत प्रथित यश ज्याला आपण म्हणू ते दोघांनाही मिळालं नाही हे देखील मान्य आहे. कारण एका घराचे दोन घरं आणि भिकाऱ्याचं झालं बरं अशी अवस्था मनसे आणि शिवसेना या दोघांचीही झाली, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. असो, ब्रँड आणि विचार हे किती भिन्न आहे हे आपल्याही लक्षात आलं असेल. भलेही उद्धव ठाकरेंनी आपले वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांसारखी शिवसेना उद्धव साहेबांनी चालवली नसेल हे मान्य आहे. आणि एक बघा, शेवटी बाळासाहेबांसारखं तंतोतंत वागणं हे उद्धवजींना कसं जमेल? प्रत्येक माणसाचा हा स्थायी स्वभाव, शैली, वागणं, बोलणं हे अतिशय भिन्न असतं, वेगवेगळं असतं. बाळासाहेब हे धाडशी होते, कणखर होते, करारी होते. बोललेलं वाक्य ते कधीच मागे घ्यायचे नाहीत, काही झालं तरी बेहत्तर. अतिशय कणखर असे बाळासाहेब होते. परंतु उद्धव साहेब ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे थोडे मवाळ आहेत, थोडे शांत स्वभावी आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंचा बंड यशस्वी झाला हे देखील म्हणायला हरकत नाही. आणि इथे देखील ब्रँड आणि विचार या तफावतीची प्रचिती आपल्याला येते मित्र. ठाकरे हा एक विचारच आहे, म्हणूनच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाला असं आपण म्हणू शकतो. त्या ठिकाणी ब्रँड हा तात्पुरता का होईना पण तो सक्सेस झाला, यशस्वी झाला, विजयी झाला एकनाथ शिंदेच्या रूपाने, असं म्हणायलाही हरकत नाही. पण उद्धव ठाकरेंच्या रूपाने विचार मात्र आज ना उद्या पुन्हा पूर्ववत स्थितीवर येईल हे निश्चित आहे, निश्चित. कारण ज्या पद्धतीने सुरत मार्गे गुवाहाटी प्रकरण घडलं अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. किंवा आपण म्हणू भारतीय जनता पार्टीने घडवून आणलं किंवा अजून थेट बोलायचं झाल्यास देवेंद्र फडणवीसांनी ते घडवून आणलं. पण मंडळी, तो विचार नव्हता. कारण विचार म्हटलं की त्याला समांतर आचार येतो, संस्कार येतात, संस्कृती येते, माणुसकी येते. 40 आमदार एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला पळाले. ती गोष्ट किंवा हा प्रकार, ही घटना एका तासात किंवा एका दिवसात घडली नाही. त्याला मूर्तरूप जरी 3 वर्ष आधी आलं असेल त्या बंडखोरीला, तरी ही खदखद, ही धगधग, हा गैरसमज अनेक वर्षापासूनच शिवसेनेत सुरू असावा हे ठोसपणे सांगायला हरकत नाही. परंतु आनंद दिघे साहेबांसारख्यांच्या तालमीत वाढलेले एकनाथ शिंदे कधीतरी असं वागतील, असं करतील, असा बंड उठवतील याची यत्किंचितही शंका उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना आली नसावी.
कारण जिथे फक्त विचार असतात तिथे विचारांची प्रबळता ही पक्षात सर्वदूर पोचलेली असते आणि ती सर्वदूर सारख्याच प्रकारची विचारधारा असते असा आभास पक्षप्रमुखांना होत असतो किंवा मुख्य माणसांना होत असतो. आणि दुसरी गोष्ट बघा, प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टी जशा भिन्न आहेत, वेगळ्या आहेत, तसंच विचार आणि पैसा ही देखील फार मोठी तफावत आहे मित्रांनो. फार मोठा फरक आहे यात. शिंदेंनी 40 आमदार सोबत नेले म्हणजे केवळ शिंदेंच्या म्हणण्याने ते गेले असं अजिबात नाहीये, लक्षात घ्या. काहीतरी प्रलोभन, काहीतरी स्वार्थाशिवाय 40 जणांनी सामूहिकरित्या बंड करणं किंवा सोबत येणं अजिबातही शक्य नाही. कारण मित्र हो, हे 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही. खरी शिवसेना म्हणजे समस्त महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक आहेत. आपण गुवाहाटीवरून परत आल्यावर उर्वरित महाराष्ट्रातील शिवसैनिक आपल्या जीवाचं काय बरं वाईट करतील, आपल्याला रस्त्याने फिरू देतील की नाही याची जाणीव आणि भीती या 40 जणांना होती. आणि त्यामुळेच हे प्रकरण घडल्यावर अनेक आमदार, त्या 40 पैकी अनेक जण अनेक दिवस रस्त्यावर मुक्तपणे फिरले नाहीत भीतीमुळे. त्यामुळे या 40 जणांनी या बंडात सामील होण्यासाठी फार मोठी रिस्क घेतली होती मित्र, फार मोठी रिस्क. आणि रिस्क माणूस तेव्हाच घेतो जेव्हा आपला भरघोस फायदा होण्याचा अंदाज त्यातून असतो. अर्थात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा मोबदला किंवा बक्षीस हे सर्वांनाच मंत्रिपदाच्या रूपाने त्याची फलप्राप्ती झाली हे आपल्याला ठाऊक आहे, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अर्थात बंड उठवल्यानंतर लगेचच दुसऱ्या तासाला फलप्राप्ती झाली का, तर नाही. ते तर तेव्हा फक्त एक आश्वासन दिलं असावं बाहेर निघण्यासाठी, फक्त पळून जाण्यासाठी. पण जेव्हा एखाद्या अनुचित गोष्टींसाठी माणूस तात्काळ तयार होतो तेव्हा काहीतरी चमत्कार होत असतो, डोळ्यापुढे काहीतरी दिसत असते. तेव्हा तेवढ्याच जलद गतीने त्यांच्या पुढे काहीतरी ठेवल्या जाते. अर्थात एखाद्या खरेदी व्यवहारात जर का कुणी कुणाला 10 लाख रुपये द्यायचं ठरवलं तर आपला सौदा इतक्याच मर्यादित पैशात झाला पाहिजे, आपले पैसे वाचले पाहिजे असं जेव्हा एखाद्या खरीददाराला वाटतं, अर्थात हे उदाहरण देतोय मी, एखाद्या खरीददाराला जेव्हा असं वाटतं की आपलं एवढ्या पैशात भागलं पाहिजे, मग 10 लाखांच्या बंद्या नोटा तो व्यक्ती ठेवत नसतो, लक्षात घ्या. तो त्याचे सुटे पैसे करून घेतो जेणेकरून ती रक्कम किंवा तो ढीग फार मोठा दिसेल पुढच्या माणसाला आणि ते बघून त्या लालसेनं तो विक्रेता त्या ढिगभर पैशाला बघून आकर्षित होईल. अनेक साध्या स्वभावाचे लोक अशा चतुराईला बळी पडतात. प्लॉट बीडच्या घराच्या व्यवहारात तुम्ही बघितलं असेल, अशिक्षित लोकांसोबत जेव्हा व्यवहार होतो तेव्हा. आणि म्हणूनच जी खोक्यांची गोष्ट व्हायरल झाली होती, आपण ते ऐकलं असेल, 50 खोके एकदम ओके. आणि म्हणूनच खोके खर्च करून विकत घेतलेली माणसं म्हणजे संदीप देशपांडेंच्या म्हणण्याप्रमाणे ब्रँड. आणि या सर्व अन्यायाला सहन करून अगदी संयमाने, शालीनतेने आणि साध्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं म्हणजे विचार. तर असा ब्रँड आणि विचार या दोन्ही गोष्टींमध्ये भिन्नता मित्र हो आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी हा बंड केला तेव्हा शिवसेनेवर श्रद्धा असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांची सांत्वना केली असेलच, धीर दिला असेलच. एवढंच नाही तर रस्त्यावर उतरून या 40 आमदारांची आपण सोय लावू, ती सोय लावण्यासाठी देखील शिवसैनिक तयार झालेले असतील महाराष्ट्रातल्या अख्ख्या. आणि याच भीतीने मग मोठ्या प्रमाणात मुंबईत पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. जागोजागी पोलिसांचे ताफे आढळून आले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवसैनिक पेटेल असं काही बयान किंवा असं स्टेटमेंट उद्धवजींनी केलं नव्हतं. शांत राहण्याचा सल्ला दिला सर्वांना. आणि असं काही अनुचित त्यामुळेच घडलं नाही. हा देखील उद्धव ठाकरेंचा एक विचारच आहे मित्र, यालाच विचारधारा म्हणतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार मंत्री हे आज तागायत स्वतःला सुरक्षित समजत नसतील. कारण चुकीच्या मार्गाने फलप्राप्ती झाली असेल तेव्हा तो माणूस अधिक जास्त देवभक्ती करतो, कारण त्याच्या मनात कायम भीती असते. हे उदाहरण आपण आपल्या अवतीभोवती नेहमीच बघत असतो. अशी उदाहरण
म्हणूनच ब्रँड आणि विचार या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत असं संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे. ब्रँडची लोकप्रियता कमी होऊ शकते, ब्रँड संपू शकतो किंवा ब्रँड मुळासहित कुण्या तिसऱ्याला विकत देखील घेऊ शकतो किंवा विकत घेतल्या जाऊ शकतो, परंतु विचारांची खरेदी विक्री ही कधीच होत नसते, हे लक्षात घ्या. विचार कायम जन्मता येतात, संस्काराच्या वयात येतात आणि आपण हयात नसल्यावर आपण मरतेवेळी संस्कार ते आपल्यासोबत जातात. अशी गंमत आहे त्या विचारांची. नारायण राणे, छगन भुजबळ आणि आता एकनाथ शिंदे या तिघांनी वेगवेगळ्या वेळी शिवसेनेत बंड केला हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु पूर्वीच्या नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्या दोघांच्या तुलनेत एकनाथ शिंदेंनी बंड तर केलाच, परंतु पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर देखील दावा केला, हक्क दाखवला. असं महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रहो पहिल्यांदा घडलं, पहिल्यांदा. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा बंड महाराष्ट्र सहजासहजी विसरेल असं अजिबातही वाटत नाही. आणि शेवटी बघा, आणखी एक सत्य जाणून घ्या. एकनाथ शिंदे यांचा थेट संपर्क हा बाळासाहेबांसोबत कधीच आला नव्हता, किंवा एखादा आला असेल पण फार काही आला नाही. एखाद्या वेळी अपवाद असू शकते, कारण ठाण्यातील राजकारण हे आपल्याला ठाऊक असेल आनंद दिघे साहेब बघायचे आणि बाळासाहेबांनी ठाणे दिघेंकडे विश्वासानं दिलं ठाण्याचं राजकारण. त्यामुळे बाळासाहेब त्या परिसराकडे, त्या परिसरात, त्या राजकारणात फार लक्ष घालायचे नाहीत. ते सगळे निर्णय दिघे साहेब अनेकदा घ्यायचे आणि बाळासाहेबांना ते ठाऊक देखील असायचं. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या जवळचे असल्याने थेट बाळासाहेबांशी शिंदेंचा फार काही लगट नव्हतं किंवा त्यांचा संपर्क फार काही आला नाही, एखाद वेळी आशीर्वाद घेण्याच्या रूपाने वगैरे. त्यामुळे कदाचित शिवसेनेचा खरा विचार त्यांच्यामध्ये रुजला नसावा असाही अंदाज आपण बांधू शकतो मित्र. त्यामुळे ब्रँड आणि विचारांची भिन्नता लक्षात घेतली तर ब्रँडकडे एकनाथ शिंदे जातात, तर विचार पक्षाकडे उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हेच आहेत असं म्हणायला अजिबात हरकत नाही. असो मंडळी, आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा. खरोखर ब्रँड आणि विचार कशा पद्धतीने वेगवेगळे आहेत कमेंटमध्ये लिहा, सांगा. पुन्हा नम्र विनंती, जाता जाता चॅनलवर आपल्या नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.